कीजे का गजबाजीला उभा पांघुरणे केळीचा गाभा सांडे ते वेळे उभा कैचा कीजे किंवा केळीचा गाभा उष्णतेने त्रासून आपल्या अंगावरील सोलपटाचे पांघरून टाकू लागला तर त्याला उभे कसे राहता येईल. विवरण. मनुष्याला उबू लागले तर तो आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून ठेवतो. त्याप्रमाणे केळीचा गाभा उष्णतेने घाबरला आणि त्याने आपल्या अंगावरची एक एक सोपटे काढून टाकली तर तो केळीचा गाभा उभा कसा राहील. मनुष्याने आपल्या अंगावरील कपडे काढून टाकले तरी मनुष्य उभा राहू शकतो, पण केळीच्या गाभ्याने आपल्या अंगावरची सोपटे काढून टाकली तर त्याने उभे कसे राहावे, कारण केळीचा गाभा म्हणजे आकाश. पुढच्या ओळीचं वाचन करू का महाराज. हो हो. तैसे अनुभाव्य अनुभावक इही दोही अनुभूतिक हे गेलिया कैचे एक एकाशीची. तैसे अनुभाव्य अनुभावक इही दोही अनुभूतिक हे गेलिया कैचे एक एकाशीची. त्याप्रमाणे अनुभव, अनुभवाचा विषय आणि अनुभवाचा आश्रय या त्रिपुटीमध्ये परस्परांचा परस्पराशी संबंध असतो, पण अनुभवाचा आश्रय आणि अनुभवाचा विषय या दोहीतून अनुभव निघून गेल्यावर अनुभवाचा आश्रय व अनुभवाचा विषय या दोघांचा संबंध कसा राहू शकेल. विवरण. तसे अनुभवाला दोनच आधार आहे, अनुभवाच्या मागे प्रमाता आणि अनुभवाच्या पुढे प्रमेय. या दोहीतून अनुभव निघून गेला तर एकमेकांचा एकमेकाशी संबंध तरी कसा राहील, आणि अनुभवाला एक म्हणायला देखील दुसरा कोणी उरत नाही, तोच उरतो. त्रिपुटी मावळली म्हणून त्याचा एकपणाचाही व्यवहार त्याचे ठिकाणी होत नाही. असो. सर्वांना विनंती आहे परत की आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करा. झाले पूर्ण म्यूट झाले, आता फक्त ऍडमिनिस्ट्रेशनच बोलू शकेल. ठीक आहे. का गजबजीला उभा पांघुरणे केळीचा गाभा सांडी ते वेळी उभा कैचा किजे. का गजबजीला उभा पांघुरणे केळीचा गाभा सांडी ते वेळी उभा कैचा किजे. तैसे अनुभाव्य अनुभावक इही दुही अनुभूतिक ते गेलिया कैचे एक एकाशीची. तैसे अनुभव्य अनुभावक इही दुही अनुभूतिक ते गेलिया कैचे एक एकाशीची. माऊली श्री ज्ञानोबा राय दृष्टांत देतात आणि अनुभव विरहित अनुभव स्वरूप असल्यानं जे मूळ स्वरूप आहे, ब्रह्म आहे,
त्या तत्वाचा अनुवाद करतात. अनुभव जिथं थोटावला असा मागच्या ओळीमध्ये उल्लेख आहे की नुसधेपणे थोटावला अनुभव जेथ, ज्या ठिकाणी केवळपणामुळं निव्वळपणामुळं अनुभव देखील थोटावला, म्हणजे अनुभव केव्हा अनुभव असतो, तर व्यवहार्य अनुभव केव्हा अनुभव असतो, जेव्हा अनुभूतिक समोर असत आणि अनुभव्य समोर असत आणि अनुभूतिक माग असतो. त्या दोन शाखा फुटल्यावरच अनुभवाला व्यवहार्यपणा येत असतो. अनुभव आश्रय विषय सहित व्यवहारात अनुभव म्हणून गाजत असतो. अनुभवाचं व्यवहार्य असणं हे अनुभव घेणारा अनुभूतिक आणि अनुभवाला येणारा अनुभवी, ह्या दोन्हीवर व्यवहार्यता अवलंबून आहे. कशाची? अनुभवाची. आणि हे दोन जर गेली तर तो अनुभव अव्यवहार्यात जात असतो, म्हणजे तो अनुभवच परमात्मा असतो. ती गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. तो निखळ जो अनुभव स्वरूपता आहे त्यालाच परमात्मा म्हणावं, तेच ब्रह्म आहे. पण या दोन मुळे ते पारमार्थिक ब्रह्मच व्यावहारिक अनुभवाच्या रूपानं इथं व्यावहारिक अनुभवाच्या रूपानं त्याचं राहणं राहतंय. त्यालाच व्यवहार्य अनुभव, व्यवहार्य ज्ञान, व्यवहार्य प्रमाण म्हणावं. ही ध्यानात घ्यायची गोष्ट. ध्येय आणि ध्याता या दोन्हीमुळं जी ध्यान स्वरूपता आहे त्याला ध्यान व्यवहार्यता येत असते. ज्ञेय आणि ज्ञाता आहे, ह्या दोन्ही उपाध्यामुळं, दोन्ही दोनपणामुळं जे केवळ निखळ ज्ञान स्वरूपता आहे त्याला व्यवहार्य ज्ञानता येत असते. आता जे आपल्याला घटपाटाचं व्यवहार्य ज्ञान आहे तर ते समोर विषय आणि माग आश्रय, माग ज्ञानी पुढे ज्ञानाचा विषय, त्या दोन्हीमुळं जे अव्यवहार्य ज्ञान आहे, ज्ञान स्वरूप ज्ञान आहे, निखळ ज्ञान आहे, केवळ ज्ञान आहे, ते केवळ ज्ञानच याच्या सहित ज्ञान होत असते. ध्यानात घ्या, केवळ ज्ञानच हे दोन्ही असल्यावर याच्या सहित होत असते. आणि याच्या सहित झालं म्हणजे व्यवहार्यता झाली. ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. जसा ब्रह्मचर्यच बाप होत असतो, ब्रह्मचारीच बाप होत असतो. केव्हा? एकीकडून पत्नी आणि एकीकडून मुलगा झाल्यावर मध्यंतरी तो बाप होत असतो. ब्रच बाप होते, ब्रह्मचरीच बाप. दोन त्याला जर लागल्या, तो जो आधी ब्रह्मचर्य आश्रमात होता तोच ग्रस्ती होऊन बाप होत असतो. ग्रस्ती म्हणजे ह्या दोन्हीने गिळला तो, त्याचा ब्रह्मचर्यपणा या दोन्हीने गिळला आणि ब्रह्मचर्याचा बाप केला.
जो या दोन्हीच्या संबंधात नव्हता तो व्यवहार नव्हता, व्यवहारी नव्हता, म्हणजे ग्रस्ती नव्हता. कारण बाप म्हणलं की ग्रस्ती असतो, की ध्यानात द्या. ग्रस्ती म्हणजे व्यावहारिक आणि ब्रह्मचर्य म्हणजे अव्यवहारिक. मग ब्रह्मचर्याचा बाप ह्या दोन्हीमुळं, ह्या दोन्हीकून दोन उपाध्या लागल्यामुळं, दोन्हीकून दोन असल्यामुळं, एक बापपणाचा आश्रय आणि एक बापपणाचा विषय. आश्रय पत्नी आणि विषय पुत्र आहे. एक मागे आणि एक पुढे, अनामत हाते बाप. आणि तो ब्रह्मचारीच बाप झाला, तसा ब्रह्मच जीव झाला. केवळ ज्ञानच व्यवहारी ज्ञान झालं. ध्यानात घ्या जरा गोष्टी. कसं झालं ते तर असं झालं. त्या दोन्हीमुळं त्यालाच व्यवहार येता आले. म्हणून आणि हे दोन जर नसली, हे दोन भासली होती. ब्रह्मचारी झोपी गेलता आणि त्याला पत्नी पाठीमाग, पत्नी उभी घरात आणि मांडीवर मुलगा आहे त्याचा, असं स्वप्न पडलं. म्हणून तो ब्रह्मचारी बाप म्हणून घेऊ लागला. बाप म्हणून व्यवहार चालला त्याचा, मुलाला खेळण्याचा. आणि जर त्याच ती झोप गेली आणि जर त्याचं स्वप्न जरून गेलं, ते दोन राहिले नाही, तो तसाच राहिला. आधी बी तोच होता, पण ब्रह्मचारी बाप म्हणून होता. आता बापच ब्रह्मचारी म्हणून जाग आल्यावर. का? जागीनं काय केलं? जागीनं म्हणजे जागृतीनं, म्हणजे चव्हानं काय केलं? तर चव्हानं मुलगा आणि बायको निवृत्त केली, तर ब्रह्मचारी. आणि झोपीनं, स्वप्नानं मुलगा आणि बायको दाखिली, तर मग बाप. तोच तत्वमाशी, तोच आहे तो बाप, तोच आहे. ब्रह्मचारी तोच आहे. हे दोन दिसले तर बाप, हे दोन गेले तर ब्रह्मचारी. बाप ग्रस्ती, सुखी दुखी. बाप म्हणले की जिम्मेदारी आहे दोघांची. बाप शब्द जिम्मेदारीचा वाचक आहे. मोठेपणा आहे त्याच्याकडं आणि जिम्मेदारी आहे त्याच्याकडं. याचा पालक आहे तो, पोशिंदा. म्हणून त्याला मोठेपण त्या अंगी, मोठेपण त्या यातना कठीण, तो दुःखी. आणि जर झोप गेली तर हे दोन्ही गेली. दोन्ही गेले तर तो असंग आहे. असंग आहे तो सत्संग दिसला. ब्रह्मचर्य तोच बाप दिसला. ज्याच्याकडे काहीच जिम्मेदारी नाही त्याच्याकडे सर्व जिम्मेदाऱ्या दिसल्या. जिम्मेदारी आहे त्या मुलाची, त्या पत्नीची, त्या घराची, त्या संसाराची, असं स्वप्नात दिसलं. आणि चेव आला की काही नाही जिम्मेदार, कशाची जिम्मेदारी नाही, ग्रस्तीच नाही, बापच नाही, नवराच नाही. कारण ग्रस्ती होऊन, नवरा होऊन बाप व्हावं लागतंय. जिम्मेदारी असते, इतक्याची जिम्मेदारी असते. आणि चेवानं बापपणा न्याला, नवरीपणा न्याला आणि ग्रस्तीपणा न्याला. न्याला म्हणजे नाही असा दाखिला नव्हता, भासल्याला गेला. आला होता गेला पुर, धरीला धीर जीवनी, जसं तुकोबाराय म्हणतात. मग हा जसा
बाप होण्याचा आणि ब्रह्मचारी असण्याचा, ब्रह्मचारी असून बाप दिसण्याचा आणि बाप बाना जाऊन पुन्हा ब्रह्मचारी असण्याचा हा जो प्रत्यय, हा जो अनुभव आहे, हा कसा होतो? होत काहीच नाही, दिसतंय. दिसतंय दिसणं बंद होतंय. यालाच जीवपणा आणि ब्रह्मस्वरूपता म्हणावं. ध्यानात घ्या, केवळ ज्ञानाचं व्यवहारिक ज्ञान, केवळ अनुभव रूपतेचा व्यावहारिक अनुभव. व्यावहारिक अनुभव त्रिपुटीचा असतो आणि केवळ अनुभव रूपता त्रिपुटी अतीत असते. व्यवहारिक ज्ञान त्रिपुटीच असते आणि केवळ ज्ञान स्वरूपता त्रिपुटी अतीत असते. ब्रह्मचर्य हा मुलगा बायकोच्या अतीत असतो आणि ग्रस्ती म्हणलं की मुलगा बायकोच्या मध्यस्थी असतो, मधात असतो. गोंडाळून घेतला त्यांनी आणि तोच आहे तो, तसा दिसतोय झोपेमुळं. तसं अविद्येमुळं असं दिसतंय. अनुभव रूपच अविद्येमुळं, मायेमुळं, माया कार्यामुळं जीव दिसतंय. जीव नसतंय. जीव म्हणजे अनुभव, त्रिपुटीतला अनुभव. आणि देव म्हणजे त्रिपुटीच्या अतीतला. त्रिपुटीच्या अतीत आहे तो देव, त्रिपुटीत सापडला तो जीव. त्रिपुटीच्या अतीत आहे ती ज्ञानरूपता, त्रिपुटीत सापडते ज्ञान. त्रिपुटीच्या अतीत आहे ती अनुभव रूपता, त्रिपुटीत सापडला तो अनुभव. म्हणून तेच महाराज सांगायले की जर नुसधेपणा आला तर अनुभव थोटावतो. थोटा अनुभव थोटावणं ध्यानात घ्या जरा. अनुभव थोटावणं म्हणजे अनुभव रूपता येणं. सोनच जर सोनार आणि आयरन हातडीच्या मधी पडलं तर ते अलंकार रूपाला येत असते. ध्यानात घ्या. याच्या मतात हे घडणारी दोन मंडळी, घडीचे दोन. कोण घडीत? एक सोनार आणि सोनाराजवळचं साहित्य सामग्री, याच्यात सोनं घडत असते. सोनं काय घडत? अलंकार घडते. अलंकार या नावानं घडल्या जाते. घडतही त्यानं, मोडतही त्यानंच. ध्यानात घ्या. घडी मोडी ह्या मात्रे घडतही मोडते त्यानं. जीवपणा घडतो, जीवपणा मोडतो. ध्यानात घ्या जरा गोष्ट. जीवपणा घडलेला आहे, अध्यारोप्त झालेला आहे. आता अपवाद करायचा, जीवपणा मोडायचा आहे. तर जसा घडलाय तसाच मोडता येतो. ज्यानं घडलाय त्यालाच मोडता येतो, त्याच्याकडूनच मोडायचा आहे. म्हणून सोनाराकडूनच घडून घ्यायचा असतोय अलंकार आणि सोनाराकडूनच मोडायचा असतोय. त्या चिकनानं तीच हातडी, तीच आयरन, तीच भट्टी मोडी ती जिनं घडलेला आहे. फक्त विपरीत धारा आहे घडण्याची आणि मोडण्याची. एकूण एकाच्या विरुद्ध, परस्पर विरुद्ध धारा आहेत घडण्याच्या आणि मोडण्याच्या. म्हणून दोन्हीनं घडत आहे अलंकार आणि दोन्हीनं मोडतो अलंकार. दोन्हीचं विधायक आणि दोन्हीचं निषेधात्मक. ह्या क्रिया प्रक्रिया आहेत दोन. तशी संसाराचा विधायकता म्हणजे संसार निर्माण होणं, अध्यारोप
विधायकता आहे. आणि अपवाद हा निषेधात्मक आहे. नीती नीती निषेधात्मक. व्यावृत्ती मोड केली याची तडामोडी, केली याची फाडाफाडी तडामोडी क्षेत्राची, जसं तुकोबराय म्हणतात. मोड नाही, तडामोडा करणे. म्हणून अनुभव नुसता राहिला म्हणजे अनुभव्य आणि अनुभूतिक ह्या दोन वाचून जर अनुभव राहिला, दोन विरहित जर अनुभव राहिला, तर तो अनुभव रूप परमात्मा आहे. तो केवळ अनुभव आहे. आणि दोन्ही सहित असला तर मग तो व्यवहार्य अनुभव आहे. मग तो सुखाचा, दुःखाचा, विषयाचा, जागृतीचा, स्वप्नाचा, सुसुप्तीचा, जन्माचा, मरणाचा, बंधनाचा, मोक्षाचा अनुभव येतो. तो अनुभव कशाचा तरी होऊन राहतो. मग ते सोनं काहीतरी होऊन राहते. मग नथ बाळी काहीतरी होऊन राहते, छाला लॉकेट याच्यातून आलं की काहीतरी होऊन राहते. आणि ह्याच्यातून गेलं की सोनं सोनं होतंय. सोनं सोनं असणं ही निरुपाधिकपणे, सोनं अलंकार भासणं हे सोपाधिकपणे त्याच्यातून आले. त्या सोनाराच्या हातातून, त्या आयरणीच्या भट्टीतून, त्या आयरणी हाताड्याच्या मारातून, त्या काचणीतून आले. त्यांना जर गोष्टी म्हणून तसही आता जो अनुभव आहे, आत्ता अनुभवी शब्दाचा सर्वाला ऐकणाराला आत्ता अनुभवी शब्दाचा शब्द हे अनुभवीत. आणि शब्द ज्याला कळायला, ज्याचा दावा आहे मी शब्द ऐकायलो, तो अनुभूती खे माग. आणि दोन्हीच्या मधात अनुभवी आणि अनुभूतिक याच्या दोन्हीच्या मधात अनुभव आहे. आता तो मधला जो अनुभव आहे ना, तो केंद्र आहे. ह्या दोन्हीमुळे तो अनुभव वाटायलाय, तो अनुभव व्यवहार्य वाटायलाय. तो अनुभव यालाय, अनुभव यायना, अनुभव येणं चालू आहे, असं जे वाटायले व्यवहार्य अनुभवाची, ती अनुभव्य व्यवहारिक नाहीच. अनुभूतिक जो आहे, अनुभव जो आहे तो व्यवहारिक नाहीच. ह्या दोन्हीमुळे व्यवहारिक वाटायलाय. जे सोनं आहे ना, ते छाला नाहीच. ह्या सोनारामुळे त्या आयरन हातिर्डीमुळं त्याला वाटायले, त्याला वाटायले. त्याला झालं नाही अजून बी, त्याला होऊ शकत नाही सोनं, त्याला गमायले. तसा परमात्मा जीव होऊ शकत नाही, जीव गमायलाय, जीव वाटायलाय. तसं जे केवळ कैवल्य, ते कैवल्य जीव शिव जग होऊ शकत नाही. जीव शिव जग भासायले ते कैवल्य. कैवल्य कैवल्यच आहे. अद्वैत अद्वैतच आहे. अद्वैत द्वैत होऊ शकत नाही. कैवल्य अनेक होऊ शकत नाही. अव्यक्त व्यक्त होऊ शकत नाही. अव्यवहार्य व्यवहार्य होऊ शकत नाही. अवस्था अतीत अवस्थात येऊ शकत नाही. अवस्था होऊ शकत नाही. ब्रह्म जग होऊ शकत नाही. झालं नाही, होऊ शकणार नाही. न झाला प्रपंच आहे, आत्ता आहे परब्रह्म, आत्ता आहे परब्रह्म. परब्रह्म जग वाटायले. न झाला छला आहे सुवर्ण, आत्ता आहे सुवर्ण. बोटात घालताना, बोटात घातलेला असताना, खरेदी विक्री करताना छल्याची सोने, तराजूत मोजताना सोने, पैसे देताना सोने छल्याची. छला हा छला छला असा व्यवहार होताना सोने, छल्याचं नाव आणि छल्याचं रूप दिसत असताना सोने. तसं जगाचं रूप आणि जगाचं नाव यांचा व्यवहार होत असताना ब्रह्म, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडी.
न झाला प्रपंच, मग छल्याचा अनुभव नाही. सोन्याचाच अनुभव. कोण म्हणतं छल्याचा अनुभव? छल्याचा फक्त बोलबाला आहे. त्याला ही फक्त भाषा आहे, त्याला वस्तू नाही. तराजूत वजन छल्याचं नाही झालं, सोन्याचं झालंय. हाताला स्पर्श छल्याचा नाही झाला, सोन्याचा झालाय. डोळ्यानं रूप छल्याचं नाही दिसलं, सोन्याचं दिसलंय. अंतःकरणात छला नाही दिसला, सोनच दिसले. आणि त्या दिसलेल्या सोन्यावर त्या मनात छल्याची कल्पना झालेली. कल्पना मात्र छल, कल्पित छला आहे, वास्तव सोने. कोणाच्या डोळ्याने छला दाखिला नाही. अजून छला सोनाराला पण छला दिसला नाही. काय सांगाव? सोनात दिसले. डोळ्याद्वारे पिवळ दिसलं ते सोने, वजन मोजलं ते सोन्याचं आहे. तिथं कण ना कण सोन्याचा आहे, एका बी कणात छला नाही. इतका छला घ्यायच्या अगोदर छला करायला घेतलेलं सोनं त्याच्यात छला नव्हता. जितका छला झिरो होता लगडीमध्ये, सोनं करण्याच्या, त्या छला करण्याच्या संकल्पनेच्या अगोदर जसं सोनं होतं, तसं छला म्हणून व्यवहार व्हायला तेव्हा बी ते सोनं आहे, तसंच सोनं आहे. संकल्पनेच्या आधीच सोनं आणि संकल्पनेच्या नंतरच सोनं, काही फरक नाही. ग्राहकाची संकल्पना सोनाराच्या डोक्यात गेली, सोनारा कोण व्यवहार झाला त्या संकल्पनेप्रमाणे. पण त्या व्यवहारानं सोन्याला छला केला नाही हो. सोन्याला फक्त छला म्हणता आलं पाहिजे असं केलंय. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या जरा शब्द. सोन्याला कोणी बी छला म्हणलं पाहिजे असं केलंय. सोन्याला छला नाही केलं, सोन्याला छला म्हणली पाहिजे असं केलंय. एखाद्या श्रीमंताला गरीब केल्यासारखं. गरीब नाही करायचं, पण कोणी बी गरीब म्हणलं पाहिजे असं केलं. अशी ड्रेसिंग केली, अशी वेशभूषा केली. करते पिक्चर मध्ये, नाटकामध्ये. एखाद्या श्रीमंताला भिकाऱ्याचं पार्ट देण्यात येत असते, त्याला भिकारीच म्हणलं पाहिजे कोणी बी पाहिल्या पाहिल्या असं काढता येते. म्हणलं पाहिजे कोणी बी भिकारी, आणि तो भिकारी झाला नाही पाहिजे. जरा ध्यानात घ्या दृष्टांत. तो तर भिकारी झाला नाही पाहिजे, आणि त्याला पाहिल्या पाहिल्या कोणी बी भिकारी म्हणलं पाहिजे त्या स्टेजवर, त्या चित्रपटात. म्हणली पाहिजे, झालं नाही पाहिजे. तसं आहे सोनाराचं. सोनाराकडे ती कला आहे की सोन्याला कोणी बी छाला म्हणलं पाहिजे, आणि सोनं छाला झालं नाही पाहिजे. सोनं छाला करताच येत नाही सोनाराला. कारण सोनं जर छाला झालं तर पुन्हा त्या सोन्याचं काहीच व्हायचं नाही. झालं छाला, आधी सोनं होतं, आता छाला झाला. आणि सोनं छाला झाल्यावर पुन्हा सोनं सोनं राहणार नाही. दुधाचं दही झाल्यावर ते दूध दूध राहत नाही. म्हणून सोन्याचा परिणाम नाही छाला, सोन्याचा विवर्त आहे छाला. सोन्याचा परिणाम जर छाला असता तर परिणाम वादात मूळ रूप राहत नसते. मूळ रूपात बदल होतो. जसं बीजाचं झाड होतं तर बीज राहत नाही, बीज फुटून जाते, कुजून जाते. बीजच झाडाच्या रूपानं परिवर्तित होत असते. झाड झाल्यावर पुन्हा बीजाचा पत्ता राहत नाही तिथं. दही झाल्यावर पुन्हा दुधाचा पत्ता राहत नाही तिथं. तसं सोन्याचा जर छाला झाला तर सोन्याचा पत्ता बेपत्ता व्हायला पाहिजे तिथं. म्हणून परिणामवाद नाही तो विवर्तवाद आहे.
सोने सोनेपणा उणे न यथाची झालेली ने ह्या माऊलीने विवर्तवादात दृष्टांत द्याला सोने छाल्याचा. म्हणून सोनाराला करता काय येते, त्याची कला काय. सोन्याला अलंकार म्हणले पाहिजे, छाला म्हणले पाहिजे, असं करता येते. कशामुळं? ते यायच्या संकल्पनामुळं, ग्राहकाच्या संकल्पनेमुळं. ग्राहकाची संकल्पना आहे मला छाला पाहिजे, 1 तोळ्याचा किंवा 5 ग्रामचा छाला पाहिजे मला. संकल्पना ग्राहकाची आणि करणी सोनाराची. करणी काय? सोन्याला छाला म्हणून म्हणली पाहिजे ही करणी. सोनं छाला झालं नाही पाहिजे आणि सोन्याला छाला म्हणली पाहिजे ही करणी. तशी ईश्वराची करणी जीवाच्या संकल्पनेमुळं परमात्म्याला जग दाखविण्याची. जग म्हणले पाहिजे असं करायची, जीव म्हणले पाहिजे असं करायची, ही जाणत घ्या सर. आणि कशामुळे? ह्याच्या संकल्पनेमुळं. याची संकल्पना म्हणजे यायचं प्रारब्ध, यायच्या प्रारब्धामुळं. यायच्या प्रारब्धामुळे यायला असं करून द्यावं लागतं. सोनाराला जसं अलंकार यायच्या ग्राहकाच्या संकल्पनेमुळे करून देतो सोनार. आणि करून देतो म्हणजे सोन्याचं अलंकार करीत नाही, सोन्याला अलंकारच म्हणले पाहिजे असं करून देतो. श्रीमंताला गरीबच म्हणले पाहिजे असा तो रंगभूषावाला करून देतो, वेशभूषावाला. त्याच्याकडे वेशभूषेचं कार्य असतंय. तो श्रीमंताला गरीब, गरीबाला श्रीमंत करीत नाही, पण गरीबाला श्रीमंत, श्रीमंताला गरीब म्हटले पाहिजे असं करतोय. बाईला पुरुष, पुरुषाला बाई, स्त्री म्हटली पाहिजे असं करतोय. वेशभूषा, रंगभूषा त्याला करता येते. तो कलेनं प्रवीण आहे, त्या कलेनं. रंग पालट, वेश पालट करता येतो त्याला. तसाच सोनाराचा कारभार आहे, तसाच ईश्वराचा कारभार आहे. तसाच त्या परमात्म्याला पृथ्वी म्हणली पाहिजे असं केलं ईश्वरानं. म्हणली पाहिजे त्या परमात्म्याला माणूस म्हणले पाहिजे असं केले. त्या परमात्म्याला जीव म्हणलं पाहिजे, त्या परमात्म्याला प्राण म्हणले पाहिजे, अंतकरण म्हणलं पाहिजे, इंद्रिय म्हटली पाहिजे, विषय म्हटली पाहिजे. त्या परमात्म्याला पाप पुण्य सुख दुःख बंध मोक्ष म्हटले पाहिजे असं केलंय, असं घडविलंय. त्या परमात्म्याला बायको पोरं बाप आजा म्हटली पाहिजे असं केलंय, स्त्री पुरुष म्हटली पाहिजे असं दाखविले. परमात्माचा असा दाखिलाय, दगड लाकूड म्हणली पाहिजे, सोनं चांदी लोखंड म्हणली पाहिजे असं दिसायले, असं दाखविले. परमात्माचा असा दाखविलाय वेगवेगळ्या प्रकारचा. सोनं तसं दाखविले, सोनं तसं म्हणावं असं सोनं केले. त्याच्यातून निघल्यामुळं तसा तो परमात्माचा अनुभव झालाय. जो अनुभव स्वरूप आहे तोच अनुभव झालाय ह्या दोन्हीच्या सामटीत, ह्या दोन्हीच्या कैचीत, ह्या दोन्हीच्या काचणीत. कोणत्या दोन्हीच्या? सोनाराच्या आणि आयरन हातडीच्या काचणीत, दृष्टांतात. आणि इकडे कोणाच्या काचणीत? अनुभव्य आणि अनुभूतिक याच्या काचणीत. अनुभव रूपच अनुभवाला आले, अनुभव झाले. आणि संतांच्या संगतीत महावाक्याच्या चिंतनानं ते अनुभूतिक आणि अनुभवी म्हणजे अनुभवाचा पदार्थ आणि अनुभव घेणारा अभिमानी मागचा आणि अनुभवाचा पदार्थ पुढचा, हे दोन्ही छाटल्या जातात. दोन्हीचा बाद होतो, दोन्ही नाही कळतात. आणि दोन्ही नाही कळल्यावर व्यावहारिक जो अनुभव स्वरूप आहे, अनुभवाचं जे व्यावहारिक स्वरूप आहे ते राहत नाही आणि अनुभव रूपता होते, तेच अनुभव ह्याला सोनं होतो.
तरंगच पाणी होतो, सर्पच दोरी होतो. स्वप्नच सत्य होते. स्वप्नाची ही तुकली सात असेल. हा ध्यान. स्वप्नातला प्राज्ञेच विश्व होऊन उठत असतो जागा झाल्यावर. सुसुप्तीतला प्राज्ञेच स्वप्नामध्ये तेजस होऊन उठत असतो आणि स्वप्नातला तेजसच जागृतीमध्ये विश्व होऊन उठत असतो. आणि हा विश्वच संतांच्या संगतीत चिंतन केल्यावर, संतांच्या संगतीत अपरोक्षाला प्राप्त झाल्यावर हा विश्वच प्रत्येक आत्मा म्हणून उठत असतो. त्याचा स्वस्वरूपीशी उठला. काय उठला? कोण उठला? प्राज्ञे तेजस झाला स्वप्नसृष्टीमुळे. तेजसच विश्व झाला भूतसृष्टीमुळे, भौतिक सृष्टीमुळे, विश्वरीय सृष्टीमुळे, ईश्वरकृत सृष्टीमुळे, संकल्पित सृष्टीमुळे. तेजस कोण झाला? तेजस प्राज्ञेच. आणि भौतिक विश्वकृत सृष्टीमुळे तो तेजसच प्राज्ञे झाला. आणि तो प्राज्ञेच गुरुमुखाच्या चिंतनातून अनुभव रूपतेला आल्यामुळं तो स्वस्वरूपीशी उठला. तोच प्रत्येक आत्मा स्वरूपाला प्राप्त झाला. आणि तो प्रत्येक आत्मा प्राप्त झाला, प्रत्येक आत्मा स्वरूपाला तोच परमात्मा आहे. तोच परमात्मा, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. परमात्माच प्रत्येक आत्मा वाटतो, प्रत्येक आत्माच विश्व वाटतो, विश्वच तेजस वाटतो, तेजसच प्राज्ञे. जसाचा अंधार वाढतात तसा होतो. परमात्म्यात अंधार आणि उजेड दोन्ही नाही. प्रत्येक आत्म्यात उजेड आहे. प्रत्येक आत्म्यात उजेड आहे प्रकाशनाचा. तेजसामध्ये व्यावहारिक उजेड आहे कळण्याचा. कोणामध्ये? विश्वामध्ये. विश्वामध्ये व्यावहारिक उजेड आहे. तेजसामध्ये काल्पनिक उजेड आहे. आणि प्राज्ञामध्ये फक्त अंधार आहे. अंधारातच असतो तो प्राज्ञे, कल्पनेतच असतो ते तेजस, आणि व्यवहारातच असतो तो विश्व, आणि प्रकाशनात असतो तो प्रत्येक आत्मा. आणि फक्त स्वरूपाना असतो ना प्रकाश ना उजेड. तो महिमेन प्रतिष्ठितम, तो परमात्मा. ते दोन्ही काहीच मानता येत नाही, जे मानता नाही काही. असो आपला विषय विस्तारित झाला. सांगायचं तात्पर्य काय चाललं आपलं याच्यातलं, की हे दोन्ही गेल्यावर जसं त्या स्वप्नस्थ बापाची, जो बाप म्हणून घेतो होता त्याची ती अवस्था गेल्यावर, पत्नी आणि मुलगा नाहीत असं कळाल्यावर तो ब्रह्मचरी म्हणून उठत असतो. स्वप्नात बाप म्हणून मिरवत असतो आणि चेव आला की ब्रह्मचारी म्हणून उठत असतो. ध्यानात घ्या जरा गंमत. बाप म्हणून मिरवणारा, बाप म्हणून व्यवहार करणारा, बोलणारा, ऐकणारा, बाप म्हणल्यावर आव देणारा,
बाप म्हणल्यावर जो ओ देतो, पतिराज म्हणल्यावर जो ओ देतो, ध्यानात घ्या, तोच ब्रह्मचारी होऊन उठतो. ब्रह्मचारीच उठतो ब्रह्मचारी. आणि स्वप्नात व्यवहार करतो ग्रस्ती बाप. मग बापच ब्रह्मचारी आहे का नाही? ब्रह्मचारीच बाप आहे का नाही? याचा अन्वय व्यतिरिक्त कोणात कोण आहे? आधी कोण होता, नंतर कोण आहे? अरे आधी बी ब्रह्मचारी होता, नंतर बी ब्रह्मचारी, मधी बी ब्रह्मचारी, आधी मध्ये अंत्य अवघा हरी एक. बाप म्हणून घेत होता तो बी ब्रह्मचारीच होता. ब्रह्मचारी म्हणून घेणारा तर ब्रह्मचारीच आहे, पण बाप म्हणून घेणारा बी ब्रह्मचारीच आहे. ग्रस्त आश्रमात प्रवेश केलेला नाही असं पाहणारा तर ब्रह्मचारीच आहे, पण ग्रस्ती म्हणून वावरणारा बी ब्रह्मचारीच आहे. ही ध्यानात घ्यायची गोष्ट. हे जसं आपल्याला लक्षात येतंय, केवळ त्याचप्रमाणे नुसतं असला की अनुभव थोटावला. अनुभवी आणि अनुभूती याच्या सहित असला की अनुभव साजरा. म्हणून व्यवहारातला अनुभव साजरा आहे, त्याला मागं पुढे. पारमार्थिक ज्या अनुभवाची स्थिती आहे त्याला मागं पुढं कोणी नाही, एकटा आहे, मागं पुढं कोण नाही. आणि व्यवहारात हे करंट लक्ष नाही, त्याच्या मागं पुढं कोणी नाही, ते करंटीपणाचं लक्ष नाही व्यवहारात. म्हणून मागं पुढं असावात असा व्यवहारात हेतू असतो. ज्याच्या मागं पुढं कोण नाही तो करंट आहे, ज्याच्या मागं पुढं कोण नाही तो दारिद्र्य, त्याच्या मागं पुढं कोणी नाही तो दुःखी, तो ही नाही, तो ती नाही, तो अतिपतीत आहे, दीन दलित आहे. कारण व्यवहार एकात नाही, व्यवहार अनेकात. जितके अनेक जास्त असेल तितका व्यवहार सोबत. व्यवहार एकपणा सोबत नाही. ध्यानात घ्या गंमत. व्यवहारात जितकी अनेकता असेल तितकी शोभा आहे, तितकं साजर आहे. आणि परमार्थात जितकं कमी असेल तितकी शोभा आहे, तितकं साजर आहे. कमीत कमी, न्यूनतम. परमात्म्याची शोभा वेगळी आणि संसाराची शोभा वेगळी. म्हणून संसारातला थोटेपणा परमार्थात शोभा आहे. म्हणून अनुभव थोटावणं हे पारमार्थिक शोभेचं लक्ष्य नाही, आणि अनुभवाला शाखा फुटणं हे संसारातल्या शोभेचं लक्ष नाही. जसं भांडण आणि शांती. घ्या जरा दृष्टांत गमतीशीर. भांडणात जितका गोंधळ असेल तितकं भांडण सोबत आहे. जितके माणसं व्यक्ती जास्त असते, जितके आरुळ्या जास्त असत्या, जितक्या शिव्या शाप जास्त असत्या, जितक्या काठ्याकुऱ्हाडी जास्त असत्या, तितकं भांडणात रंग, तितकं भांडण सोबत आहे, तितकं भांडण लांबत आहे. ते भांडण टीव्हीवर, रेडिओवर, पेपरवर येते. जितकं जास्त असेल तितकं. लहान सहान भांडणाचं काय, ती इतकी शोभत नाहीत, इतका विस्तार होत नाही त्यात. इतकी पेपरबाजी, इतक्या बातम्या, इतक्या मीडियाला ते गाजत नाही. गाजायचं असलं तर तितका विस्तार पाहिजे, जास्तीत जास्त पाहिजे. भांडणाची शोभा जास्त लोकसंख्येत, जास्त व्यवहारात. आणि शांतीची शोभा जास्तीत नाही. शांती एकटी. शांतीत लौकिक
एकटेपणा, शांतीत मानसिक एकटेपणा. बाहेरली तर नाहीच पाहिजे, पण आत बी एकटा पाहिजे, तो त्याला शांती. शांतीत अकेला अकेला अकेला, एकटा एकटा एकटा. जितका एकटा असेल तितकी शांती सोबती, जितके जास्त असते तितके भांडणं सोबती. दोन्हीचे स्वभाव एकदम विरुद्ध आहेत, परस्पर विरुद्ध आहेत. त्या दिशाच विरुद्ध आहेत, त्या अवस्थाच विरुद्ध आहेत. त्या भांडणाचे आणि शांतीचे स्वरूपच विरोध असल्यामुळे तिथं इकडली शोभा तिकडली विटंबना आहे, तिकडली शोभा इकडली विटंबना आहे. म्हणून संसारात छोटेपण विटंबना आहे आणि परमार्थात अनेकपण विटंबना आहे. ऐका, त्यांची विटंबना देवपणा भक्तांची, असा अभंग करायचे. देव आणि भक्त वेगवेगळे असले तर विटंबना आहे त्या देवभक्तपणाची. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, ही शोभा आहे. देवभक्त एक होणं ही शोभा आहे परमार्थात. आणि देवभक्त वेगळे राहणं, भक्तानं देवाला मागणं, देवानं लांबीनं न देणं, विटंबना आहे. म्हणून अनुभव हा थोटावत असतो महाराज. मग तिथून थोटावल्यावरच सोबतो त्याची पारमार्थिकता स्पष्ट होते. मग नुसतेपणे थोटावला अनुभव जे त्या अनुभवातच सांगितले. आणि कसा थोटावला तर त्यासाठी दृष्टांत द्याला की अभ्रकाचा ठोकळा किंवा अभ्रकाचा जो काही भाग आहे, तुकडा आहे, त्याची जर पापुद्री काढली तर त्याच्या अंगाचा निफळा होतो, निराश होतो, निचरा होतो आणि तो अभ्रक म्हणून राहतच नाही. पान कोबीच्या त्या गड्ड्याची जर पानं काढली तर तो गड्डा म्हणून राहतच राहील. निस्त्रा होतो, त्याचा निफळा होतो, निफाळा. त्याप्रमाणे अनुभवाचा निफाळा होतो. व्यावहारिक जो अनुभव काय हे पा, ज्याला कळायलं ना तो म्हणतो मला कळायला, त्या कळण्यालाच कळण्याची साहित्य काढले तिथं काय पंचीकरणात, विचार चंद्रोदयात, विचार सागरात, पंचदशीत, वृत्ती प्रभाकरात, चित्सुखीत, वेदांतात, उपनिषदात काय केली त्याचीच सोपटी काढली. आणि सोपटी काढल्यावर सर्व सोपटी काढल्या तोच परमात्मा आहे. निमी म्हणायला त्याचीच पूर्ती काढली, पटलं काढली, तोच परमात्मा आहे. पण पटल्यामुळे काही वाटायला तो बाप म्हणायला ना तोच परमात्मा आहे. मुलामुळे बाप म्हणायला मुलगा बाजूला न्यायचा, बाप नाही तो. पत्नी मुळे नवरा म्हणायला पत्नी बाजूला नाही त्याची. माय बापा मला मुलगा, मी मुलगा आहे म्हणायला त्याच्या माय बापा बाजूला नाही, तो मुलगा नाही. कातडी मुलं कार त्याची कातडी बाजूला करा, त्याला मला कातडी ध्यानात आणून नको खावा नसतो. लिंगभेदामुळे स्त्री पुरुष वाटत, ते लिंगभेद बाजूला टाक, स्त्री पुरुष नाहीस तू. कशामुळे ते तुझ्यामुळे तो स्त्री पुरुष नाही, ते लिंगभेदामुळे. ध्यानात घ्या जरा. बाहेरल्या वातावरणामुळे, अनुकूल किंवा प्रतिकूलतेमुळे सुखी दुःखी वाटायला सुखी दुःखी नाहीस. पैशामुळे गरीब श्रीमंत वाटायला गरीब श्रीमंत नाहीस. अज्ञानामुळं करता भोगता वाटायलाच करता भोगता नाहीस. ध्यानात घ्या जरा गोष्टी. तू कोण आहेस? तत्वमाशी तत्सदिती
तोच परमात्मा आहे. म्हणून इथं जो काय आता इथं काय माणूस म्हणून, बाप म्हणून, मुलगा म्हणून, श्रोता म्हणून, वक्ता म्हणून जो काय व्यवहार चालला आता इथं, तो अनुभवाचाच व्यवहार आहे. आणि ह्या पाटलामुळे, ह्या उपाध्यामुळे त्याला तशी रूप आली, तोच परमात्मा आहे. हे व्यवहारिकता गेली की आत पारमार्थिक परमात्माच आहे. पारमार्थिकच आहे. ह्या व्यवहारामुळे पारमार्थिकता झाकली, जो लपवून जगत आभास. म्हणून व्यावहारिकतेचा निराश झाला परमात्मा, आणि व्यावहारिकतेचा भास झाला जीव. व्यावहारिकतेचा भास होणं हाच जीवपणा आहे, आणि व्यावहारिकतेचा निराश होणं हेच परमात्मा स्वरूप आहे. म्हणून पदरक आहे त्या अभ्रकाचे अंगाचा निफळा होतो. निफळा होणं म्हणजे थोटावणं. एखाद्या झाडाच्या फांद्या तोडणं म्हणजे त्याला थोट करणे, खोड करणे. डोलणाऱ्या शोधणाऱ्या वृक्षाला फाट्या जर तोडल्या तरच तो खोड राहतो, थोट. तसा अनुभव थोटावला पाहिजे. त्याच्या शाखा सर्व छाटल्या गेल्या पाहिजे. काय त्या अनुभवाच्या शाखा? मी करताय, मी भोगताय, मी दिसताय, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी आलो, मी गेलो, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी सुखी आहे, मी दुःखी. ह्या शाखा आहेत, फाट्या आहेत त्या सर्व. मी जन्मलो, मी मेलो, मी बद्ध आहे, मला मुक्त व्हायचं, या सर्व फाट्या आहेत. फाटे फुटलेली ती फार फाटे, काटे त्या फाट्याला. म्हणून फाटे तोडल्याशिवाय खोड उपयोगाला येत नसतंय. खोडाचा जेव्हा उपयोग करायचा तेव्हा फाटे सर्व छाटावं लागते, तेव्हा ते कामाला येतं जोडणीच्या. तेव्हा त्याच वृक्ष बी निवारा आहे, पण कितीक निवारा आहे. त्याचा खरा निवारा होत असतो माळवत माडी झाल्यावर, जोडणी झाल्यावर. आणि तेव्हा फाटे नसतात, काटे नसतात, पाला नसतो, शाखा नसतात. खरं ग्रह बनलं ते आता, खरा निवारा बांधला तो आता. मग थोटावणं खरा निवारा आहे. निरंजनी आम्ही बांधलेले घर, ते किती घर होतं ते फाट्या, उगा थोडा अडुसा होता. आता चांगलं घर झालं, चांगला निवारा झाला, पण निरंजनी अनेकात नाही एकांतात, अनेकात नाही एकात. म्हणून सांगायचं तात्पर्य अनुभव थोटावणं. म्हणून महाराज म्हणतात एकपणात असतो, जसा तो केळीचा खांब, तो गाभा अनेक सोपट्यामध्ये असतो, तो उबदार होत. त्याला उभायलं म्हणून त्यानं जर ते सोपटे काढून टाकले तर काय होतं? तो उभा कसा केजी, उभा कसा केजी म्हणजे तो किती उंच आहे, किती रुंद आहे, हे त्याचं जे पण आहे हे त्या सोपट्यामुळे. जर सोपटे काढले तर तो व्यापक होत असतो. तो केळीचा गाभा व्यापकच असतो, सोपट्यामुळे संकुचित दिसतो, परिच्छिन्न दिसतोय. सोपटे परिच्छिन्न असते, तो व्यापकच असतो, तो भरला घनदाट असतो, 10 दिशाला असतो, 10 दिशा त्याच्यातच असतात, असा असतो. पण तसा तो संकुचित दिसतो, संकोचनी कार्य झाला असेल लहान त्या सोपट्यामुळे. आणि जर त्यानं तो सोपटे जर सर्व काढले बाजूला, त्यानं जर सांडली ते वेळी उभा कायचा किती, ते उभा ना आडवा आणि तिरपा याला काहीच म्हणता येत नाही नंतर.
कारण तो आकाश स्वरूप असतो, व्यापक स्वरूप असतो. पण त्याला तो आकार प्रतिभाषित होतो, तो खोटा असतो, तो कपटाचा असतो, तो सोपत्याचा असतो. तसं इथं जे जीवपणा वाटतो, जे सुखी दुःखीपणा वाटतो, ते स्वरूपाचं नाही, ते ह्या उपाधीचे. कर्तेपणा वाटतो, भोगतेपणा, ते स्वरूपाचं नाही, उपाधीचे. स्त्रीपणा, पुरुषपणा, गरीबपणा, श्रीमंतपणा, काय काय जे पणे सर्व ते सर्वपणे सोपाधिक आहेत. म्हणून हे सर्वपणे काढून टाकल्यावर जसा तो केळीचा गाभा आकाशमय आकाश स्वरूप असतो, आकाशच असतो, आकाशाशी एकरूप व्हायचं नाही, तो असतोच, पण तसा वाटत नाही त्या सोपत्यामुळं, म्हणून बाजूला वाटतो. सोपटी जर सर्व काढली तर तो आकाश स्वरूपाशी पहिला सन्मिलित आहे, पहिलाच एकरूप आहे असा प्रत्यय येतो. म्हणून तो आकाशाहून वेगळा भिन्न नाही, तर भिन्न दिसन कसा? तसा जीव ब्रह्माहून भिन्न नाही, तर भिन्न दिसन कसा? ह्या सर्व निराशा आणती. आकाशन तो केळीचा गाभा वेगळे नाही, तसा जीवन ब्रह्म वेगळे नाही. वेगळे दिसते त्या सोपत्यामुळे, ह्या कोशामुळं, ह्या देहामुळं, ह्या अवस्थेमुळं, ह्या अहममुळं, ह्या मममुळं, ह्या इदममुळं, ह्या सत्यत्वबुद्धीमुळं, ह्या अज्ञानामुळं. म्हणून जर हे छाटलं, जर हे सर्व काटाकाटी केली याची, तर अनुभवच केवळ उरतो, तो अनुभवच परमात्मा आहे. अनुभव स्वरूपताच उरते, तोच अनुभव स्वरूपता परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणते त्या आभ्रकाच्या पापुद्री काढल्यासारखं किंवा केळीच्या खांबाच्या सालटी चोपटी काढल्यासारखं जर या अनुभवाची पुडदी काढली, तर अनुभव याचा नाही, अनुभवच परमात्मा आहे. ध्यानात जरा गोष्ट गंमत. अमृतानुभव, अमृतानुभव, अनुभवाची वाट पाहायची काम नाही, अनुभवच परमात्मा आहे. पण सोपटे काढले, सालटे काढले, तर शाखा तोडल्या, तर जसं त्या अभ्रकाचा दृष्टांत द्याला किंवा झाड तोडल्याचा थोटावण्याचा माग इशारा करून दृष्टांत द्यालता, वटावला म्हणून. आणि त्या केळीच्या खांबाची सोपटी काढल्याचा दृष्टांत समावलीनं एक एक कोण खर्ची एक दोन दृष्टांताला त्याप्रमाणे ते अनुभव इथं जुळून दाखल, ते दृष्टांताची जुळवणूक करायली. तैशी अनुभवी अनुभावक ही दोन्ही अनुभूतिक ते गेल्या कैचे एक एकाशीची. मौली म्हणतात त्याप्रमाणे केळीच्या खांबाप्रमाणे अभ्रकाचे दोरे काढल्याप्रमाणे अनुभव्य आणि अनुभवक ही दोन्ही अनुभूतिक ते गेल्या कैचे एक एकाशीचे. ते गेल्या स्वनारानं आणि त्या सामुग्रीनं केलेलं गेल्यावर, ते आणि त्याने केलेलं गेल्यावर, ते जावा त्याने केलेलं जावा. पत्नी आणि मुलगा ते आणि त्याने केलेलं बापपण हे गेल्यावर, ग्रस्ती पण बापपण, ग्रस्ती पण पत्नीचं, बाप पण मुलाची करणी, मुलानं बाप केलं, पत्नीनं ग्रस्ती केलं, नवरा केलं. ते स्वप्न जेव्हा आला की ते गेले आणि त्याने केलेलं गेलं, त्याची करणी आणि ते गेली. वारण वाऱ्याची करणी, वाऱ्याची करणी लाट आहे आणि वार आहे, ह्यावंतर करणी वाऱ्याची. अवांतर मुख्य नाही, अवांतर जे ती करणी ती वाऱ्याची. वारा गेला, वाऱ्याची करणी गेली. काय वाऱ्यानं काय करणी केली? ती लाट केली ती पाण्याची. वारा गेला, लाट गेली. तसा स्वप्नातला मुलगा गेला, बापपणा गेला. स्वप्नातली पत्नी गेली, ग्रस्तीपणा नवरेपणा गेला, नवरेपणा ग्रस्तीपणा गेला.
ते पण ग्रस्ती पण आणि नवरी पण संगच येत असत. दोन नाहीत ते. आधी ग्रस्ती होतो आणि मग नवरा होतो, का आधी नवरा होतो आणि मग ग्रस्ती होतो? अरे ते दोन नाहीत. पत्नीनं दोन केले, ग्रस्ती करून नवरा केले, मुलानं एक केले, बाप केले. आणि ते दोन्ही जातात आणि दोन्हीच्या करण्या जात्यात आणि खाली ब्रह्मचारीवर होतो तेव्हा आल्यावर. तशी अनुभव्य अनुभवक ही दुही अनुभूतिक ते गेल्या कैचे एक एकाशीची. ते गेल्यावर ते आणि त्याची करणी गेल्यावर एकालाच एक काय म्हणायचं? कारण तो अनुभव आहे. अनुभवाला विषय नाही, अनुभवाला आश्रय नाही. अनुभवाचा आश्रय म्हणजे मला अनुभव आला असं म्हणणार कोण नाही. आणि मला याचा अनुभव आला, ह्या वस्तूचा अशा वस्तू नाहीत. वस्तू नाही आणि अनुभव घेणारा नाही, विषय नाही पुढं आणि माझा आश्रय नाही. माग सोनार नाही आणि पुढं हातडी आयरन नाही, भट्टी नाही. आणि त्याने केलेलं गेलं ते आणि त्याने केलेलं गेलं तर खाली निखळ सोने. तसं अनुभवाला येणारे विषय, अनुभवाला येणारी जागृत स्वप्न सुसुप्ती समाधी ठोकताळ्याने सांगतो. आणि अनुभव येणारा विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा. जागृती स्वप्न सुसुप्ती समाधी आणि विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा, हे दोन्ही बी म्हणजे अभिमानी. आणि ज्याचे अभिमानी येते, ज्याचे अभिमानी येते देह आणि जे अभिमानी येते, हे दोन्ही गेल्यावर खाली जे उरत असतो तो अनुभव, तो ज्ञान, तो परमात्मा, ते अद्वैत, ते त्रिपुटी रहित. मग हे अनेक जर गेले तर त्याला एक बी मानता येत नाही. शून्य मानता येत नाही, अनेक मानता येत नाही. अनेक गेलेल्यामुळे अनेक मानता येत नाही, अनेक गेल्यामुळे एक मानता येत नाही. आणि ते नाही नसल्यामुळे शून्य मानता येत नाही, जे मानता नाही काही. मग ते गेली एकाची एक आकाशीची. त्याप्रमाणे अनुभव, अनुभवाचा विषय आणि अनुभवाचा आश्रय या त्रिपुटीमध्ये परस्पराशी संबंध असतो एकोण्याकाचा एकमेकाशी. पण अनुभवाचा आश्रय आणि अनुभवाचा विषय या दोन्हीतून अनुभव जर निघून गेल्यावर अनुभवाचा आश्रय व अनुभवाचा विषय या दोघांचा संबंध कसा राहू शकेल? हे पहा, अनुभवामुळे दोघांचा संबंध आहे. सोन्यामुळं सोनार आणि आयरन हातडी यायचा संबंध आहे. जर म्हटलं सोनं जर नसलं तर सोनार आयरन हातडी काय करीन? आयरन हातडीचा सोनाराचा संबंध सोन्यामुळे. सोनं जर बाजूला गेलं सोनारातून, सोनं जर बाजूला केलं तर ते सोनार नाही, ते आयरन हातडी नाही. त्या दोघांचा संबंध कशाला घेऊन बसन ती आयरन हातडी? तसा अनुभव जर होरातला बाजूला गेला तर जग नाही, जीवपणा नाही. अनुभव निघून गेल्यावर अनुभवाचा आश्रय व अनुभवाचा विषय या दोघांचा संबंध कसा राहू शकेल? संबंध राहू शकत नाही. समजा तो जो बाप होता तो उठून इकडे आला स्वप्नातून जागृतीत, तर मग ते दोघं मागे असतील ना. आता बापाच्या मुलाला मांडीवर मुलगा बसला होता आणि बाई घरात काम करीत होती. आता बाप स्वप्नातून इकडे उठून आला, बाप ब्रह्मचारी झाला, तर मग आता ते लेकरू माईच्या मांडीवर बसला असेल, माई खेळीत असेल, त्याला ते दोघंच असतील ना तिकडं. नाही हो, त्याचा संबंधच नाही राहत. ते इकडं आल्यावर तिकडं कशाचा आला? ते दोघं बी नाहीत, दोघं राहतच नाही. तो मुलगा माईच्या मांडीवर बसला असेल असं नका म्हणू, नाही ते खेळत असेल घरात बाजूला त्याच. अरे ते घर नाही, ती बायको नाही, ते मुलगा नाही, आणि कोण बाप नव्हता. इकडे आल्यावर बाप होऊन येत नाही. गंमत आहे, बापपणा तिथंच राहतो, तिथंच जातो, आणि हा इकडे ब्रह्मचारी होऊन येतो. तसा जीवपणा जगासोबतच जातो आणि ब्रह्म होऊन उठत असतो, त्याचा स्वस्वरूपेशी उठला.
म्हणून त्या दोघांचा संबंध राहू शकेल काय? तसे अनुभवाला दोनच आधार आहेत. अनुभवाच्या मागे प्रमाता किंवा ज्ञाता किंवा ध्याता म्हणा. ध्यान करताना ध्याता, ज्ञान होताना ज्ञाता आणि प्रमेय पाहताना प्रमाता. त्या औषधकातून बोलावं लागते. म्हणून अनुभवाच्या मागे प्रमाता आणि अनुभवाच्या पुढे प्रमेय, या दोन्हीतून अनुभव निघून गेला तर एकमेकाशी संबंध तरी कसा राहील? राहू शकत नाही. आणि अनुभवाला एक म्हणायला देखील दुसरा कोणी उरत नाही. मग आता एकटा अनुभव राहिला का नाही, तो व्यावहारिकच नाही, तो पारमार्थिक तत्व राहिलं. त्याला याच्यात मोजता येत नाही एक, कारण याच्यातलं नाही, ती व्यवहारातलं नाही म्हणून व्यवहारातच राहिलं नाही. आणि पारमार्थिक द्वैत नाही, पारमार्थात दुसरं कोणी नाही म्हणून त्याला मोजता येत नाही, म्हणून त्याला एक बी मानता येत नाही. म्हणून एक मानायला देखील दुसरा कोणी उरत नाही. तोच उरतो, उरला तो अवघारी. म्हणून त्रिपुटी मावळली, म्हणून त्याचा एकपणाचाही व्यवहार त्याची ठिकाणी होत नाही. तो आहे पण त्याचा एकपणाचा व्यवहार, कारण एकपणाचा व्यवहार कोण करेन? तिथं वृत्ती कुठे? तिथं वृत्तीत प्रगटलेलं चैतन्य कुठे? हे सर्व म्हणजे जो व्यवहार व्हायचा असला तो उपाधी लागते, व्यवहार व्हायचा असला तर वृत्ती उपाधी लागते, व्यवहार व्हायचा असला तर विशेष चैतन्य लागते, व्यवहार व्हायचा असला तर इंद्रिय प्राण लागतात, देह लागतो, ही सामुग्री लागते. तर मग त्या एकपणाचा व्यवहार कसा होईल? म्हणून त्या व्यवहार एक उर्वरित राहते. तिथं अनुभवाचा व्यवहार नाही, तिथे एकपणाचा व्यवहार नाही. म्हणून त्याला अनुभव म्हणता येत नाही, तो व्यवहारिक अनुभव नाही. अनुभव स्वरूप आहे, अनुभव रूप आहे. म्हणून परमात्माचा अनुभव आहे, अमृत अनुभव. हे परमात्म्याच नाव आहे, परमात्म्याच स्वरूप आहे, अमृत अनुभव. अमृत परमात्म्याचं स्वरूप आहे आणि अनुभव परमात्म्याचं स्वरूप आहे. पण अनुभवाला आल्यानं अनुभव घेणार हे दोन नाही, तिथं असा अनुभव येतो. म्हणून अमृत अनुभव शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. तर केवळ अनुभव आहे, दुसरे विषय रहित अनुभव, अमृत अनुभव, चिदानुभव, आनंद अनुभव, अद्वय अनुभव, असंग अनुभव, अव्यक्त अनुभव, पारमार्थिक अनुभव, परमानुभव, असे अनेक नाव देता येते त्याला. पण तो अनुभव असा घ्यायचा आणि द्यायचा नाही, कोणाला आला आणि कोणाला नाही आला असा नाही, तो स्वरूपानच अनुभव आहे. असं त्या अनुभवाचं आपल्याला स्पष्टीकरण झालं पाहिजे. म्हणून माऊली आपल्याला त्या अनुभव लक्षात आणून देतात. म्हणून अशा प्रकाराने आपण त्या अनुभवाचा अपरोक्ष बोध, त्या अपरोक्ष अनुभव लक्षात घेतला पाहिजे. आणि माऊलीचं जे मनोगत आहे, तळमळे सांगण्याचे, आपल्याला लक्षात आणून द्यायचे ते अद्वैत तत्व, ते अद्वैत तत्व, अद्वैत स्वरूप, आपलं स्वरूप आपण लक्षात घ्यायचं. तर झाला. असाच आपल्याला माऊलीच्या अनुवादातून अशा प्रकारचा प्रसाद आपल्याला भेटला, म्हणजे आपल्याला माऊलीचं मनोगत लक्षात आलं, म्हणजे माऊली आपल्याला सांगून सार्थक झालं त्याचं सांगणं. आणि आपल्याला बी देह घेऊन, कान घेऊन, ऐकायची इच्छा घेऊन जे होतं ते बी सार्थक झालं. सार्थकी केव्हा लागलं? माऊलीचा अनुभव सांगण्याचा जो काही खटाटोप तो आपल्यापर्यंत पोहोचला. तर आपण त्याच्या पत्तर हे पा, एक तर आपण 2 पावलं चाला आणि त्याच्याकडे ते तर आपल्याकडे याच लागले, आपण सामोरे चाला. म्हणून तुका म्हणे धन्य झालो, सुखे संताची धालो, लोटांगणी आलो संत भाट देखो. आपण या चला त्याच्याकडे. संत तर आपल्याकडे निघलेलीच आहे दिंडी, आपण 2 पावलं तरी चला, म्हणजे सन्मिलन आहे, म्हणजे संतांची आपली खरी भेट आहे. असो, अशा प्रमाणे आपण हा अनुभव ध्यानात घेऊ. ठीक आहे. हो महाराज. हम्म.